आमच्या मोरे उगाचच्या गप्पा रंगणार आहेत एका बस थांब्यावर. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा टोल फ्री प्रवास अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. ओ नागपूरची बस कधी येणार आहे? आएगा. हो आएगा, पण कधी आएगा, कभी आएगा? आएगा. आएगा. या अर्धा तास झाला मी तिकडे बसलोय, मला खूप अर्जंटली जायचंय. ती बस कधी येणार जरा बघा ना. आएगा. व्हेरी गुड. एकच शब्द पाठ केलायस का आएगा तू? हॅलो, अरे कुठून बुकिंग केलं तू? बुकिंग कुठून केलं तू यार? अरे तो फक्त आएगा आएगा म्हणतोय. अरे मैं इधर है, नेशनल पार्क के एग्जैक्टली सामने है. अरे नेशनल पार्क के सामने है मैं. हाँ हाँ, कभी आएगा तुम्हाला? गाडी कधी येणार तुमची? लवकर सांगा. हा, नाही तर ड्रायव्हरचा नंबर द्या, मी डायरेक्टली बोलतो त्यांच्याशी. हा आएगा. अरे इथे बसतोय मी, विचारतोय का तुला? थांब ना जरा, माहिती आहे आएगा. काय विकतोयस? दे मला चाई दे, चाई दे, चाई. बस. काय हे एकदा म्हण. राम राम. राम राम. नमस्कार. कसे आहात? मी छान. मी जॅकी छान. जॅकी चॅन. काय करताय तुम्ही? नाही आवडला? फेका मागे, मागे फेका नॅशनल पार्क मध्ये. हो. बिबट्या फाडून खायला ना, तेव्हा कळलं त्याला. कोणाला? विनोदाला. वासाडी पडली असे विनोदावरती. असा कुठे विनोद असतो काय? मी छान, मी जॅकी छान. तुमच्या लेंगेची नाडी मिळेल काय? का? विनोदाचा गला आवलायचा होता. मी लेंगा घातलाय का? लेंगा कोणी घातलाय? तुम्ही घातलाय ना. नाडी तुमच्याकडे असणार. हो नाही, लेंगा नाडी माझ्याकडे आहे, पण नाडी काढली तर काय होईल माझा? काय? आधीच विनोद नागडा आहे, त्याच्यात विनोद करणारा उघडा नागडा. काय होईल सांगा ना मला. नाही आवडलं ना? एखादा दिवस येतो असा. कसा? विनोद होतच नाही, नुसतं रक्त येतं पण विनोद होतच नाही. जरा प्लीज शांत बसता का? हा, आपली ओळख आहे का मला सांगा. ओळख नाही म्हणजे? तुम्ही माणूस ना? म्हणजे मनुष्य. उमन बुईंग, उमन 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 मुईंग म्हणजे आहे ना? काय ह्युमन बिंग, ह्युमन बिंग. ते काय आहे ना? उमन मुईंग. मी आले ओळखलं तुम्हाला. मी तुम्ही होमो सेपियन असणार. तुम्ही काय निअँडरथल? विनोद करता वाय? बस स्टॉपवर बसून करा करा. लोक बस आणि स्टॉप म्हणायच्यात करून या विनोद. एकंदरीत दर्जा बागता ओ दिन अब दूर नाही है. हो जरा शांत बसा. कळलं का? शांत बसा. हे कोण आहे? कोण आहे यार? नेहमी येतो का हा इकडे? अरे स्वतःच मी. बाकी? हा बाकी मस्त. अच्छा, काय करताय? बसची वाट बघताय काय? हो बसची वाट बघतोय मी. बसचीच वाट बघणार तुम्ही? प्रेयसीची वाट बघण्यात तर तो वय नाही काका. काका कोणाला बोलतो रे? नाही आपलं जस्ट एक मिनिट. काका कोणाला बोलतो? बोलक म्हणून, बाकी काय असं नसली. एक मिनिट मला तुम्ही बघितलं का स्वतःकडे कसे दिसताय ते? सलग 70 वर टाकल्यानंतर जवागला श्रीनाथ कसा दिसेल तसे दिसताय तुम्ही.
प्लीज मला असं माझा स्वभाव नाही प्लीज बोलायला लावू नका प्लीज. बाकी बाकी मस्त मजेत मजेत. म्हणजे हे बॅग बेगी लावून चाललो आहे कुठे? सांगितलं ना नागपूरला चाललोय मी. कुठं? नागपूर नागपूर. संत्री पिलायला? संत्री पिलायला हे काय वाक्य आहे तुमचं मला सांगा. असं कसं म्हणू शकता तुम्ही? नागपूरला प्रत्येक जण संत्री पिलायला जातो. दुसरं काम नसतं त्याचं नागपूरला. नाही नाही, काय काय लोक असं मंत्री बनायला पण जातात का नाही तिकडे. ते असं तुमच्यासारखं नाही अशी मागे बॅग लावली बस स्टॉपवर उभा आहेत बसची वाट बघेत. ते स्वतःहून हायवे बांधतात नाही जातात का नाही. समृद्धी महामार्ग माहिती आहे ना? हो हा किती सुसाड्या माहिती आहे. फायदा झाला का नाही? गेलोय मी एकदा मस्त आहे का नाही? मस्त आहे मस्त आहे. हा मग मग समृद्धीला कधी थँक्स बोलवू का नाही? कोण समृद्धी? समृद्धी साठ म्हणजे वर्गात होती का नाही? तू येडायस करे जरा शांत बसशील का प्लीज जरा. आपली एक ओळख नाही मगाशी बोललो ना मी. प्लीज मी वेगळ्या टेन्शन मध्ये आहे. मला अर्जंटली जायचं आहे. एकदम शांत बसायचं कळलं. अजिबात बोलायचं नाही. गरम केवढं होते ना? हो गरम होतच आहे. मलाही गरम होतंय. मला म्हणता वाय गरम होत आहे होय. वर तोंड करून म्हणजे गरम होणार वासाड्यानं. आग लागली तुमच्या तोंडाला. ती काय केलं माय सगळी जंगल तोड करून टाकलं नाही बिल्डिंगी बांधल्यावाय आणि वर तोंड करून मला म्हणता गरम होत आहे म्हणून. अरे माग नॅशनल पार्क आहे नॅशनल पार्क. मग आहे की याला मुंबईचा फुसफुस म्हणतात माहितीये तुम्हाला? फुसफुस नाही फुफ्फुस म्हणतात. फुसफुस कुठून शब्द आणला? हेच ते फुफ्फुस काय म्हणतात ना. त्या अमेरिकेमध्ये बघा हा मोठं नॅशनल पार्क बांधावं लागलं त्यांना. सेंट्रल पार्क आहे तिकडे. न्यूयॉर्क मध्ये सेंट्रल पार्क आहे माहिती नाही सेंट्रल बांधली नाही ना. बांधलंय मग. इकडे बघा ह्या मुंबईला निसर्गाचं दान केवढं भेटलंय त्यांच्या पदरात. 30 सेंट्रल पार्क बनतील एवढा मोठा आहे. पण तुम्ही काय केलं वासाड्यानं? काय केलं वाय सगळी जंगल तोड केली वाय. तिकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या वाय आणि तुम्ही म्हणता वाय आम्हाला गरम होत आहे ना असं रडता वाय. हा तुम्ही केली? मध्ये कुणी केली? मी केली जंगल तोड. मी तिकडे जाऊन जंगल तोड केली आणि बिल्डिंग बांधले टॉवर बांधलेत. मला कशाला बोलताय? तुम्ही म्हणजे कोण? हो तुम्ही म्हणजे तुम्ही माणसानी. मग तुम्ही कोण? तुम्ही माणसं नाही आहात. तुम्ही इमू आहात. इमू असेल तर द्या अंड मग. पडला खतरनाक पडला. कंटेंट मध्ये पोटेन्शियल होतं पण डिलिव्हरी चुकली तुमची. आणि कसं आहे विनोद करणं येरा गबालाचं काम नाही आहे. अशी बॅग लावली नागपूरला निघाला विनोद असं नाही होत कधी. अरे असा कसा विनोद होईल ना. म्हणजे तुम्हाला सांगतो विनोद म्हणजे एक ना तपश्चर्या आहे ए, का. गप रे. मोठी डोमलेट तपश्चर्या. गप एकदम गप कळलं. एकदम गप. ए अरे इसको बोले खुद ही क्या पीता रे चाय उसको बोलना यार. बस करा यार. अरे यार हा येत पण नाही यार. अरे सांग ना त्याला. सांग ना फोन कर ना त्याला लवकर पाठव ना बस. आएगा. नशिबाला लागलेत नाही यार. बाकी हा चल मस्त चल. म्हणजे नागपूरला निघालो काय कशासाठी? व्याख्यान आहे तिथे माझं. अच्छा नागपूरला व्याख्यान द्यायला जाता वाय. मग ते अशोक मागना व्याख्यान तुम्हीच शिकवलं. अरे अरे ते व्याख्यान नाही रे. व्याख्यान व्याख्यान. ते आवडलं नाही तुम्हाला? अरे व्याख्यान म्हणजे मी लोकांना सांगतो जाऊन की आनंद कसा शोधावा यावर 2.5 तास व्याख्यान घेतो. काय काय त्या आनंद कसा शोधावा आयुष्यातला. काय तुम्ही हाव का आनंदी? ऑफकोर्स मी आनंदी आहे. नक्की सांगता वा? ऑफकोर्स मी आनंदी आहे. तसं नव आता तुम्ही नागपूरला निघालो वाय बॅग बिग लावली वाय मग बस स्टॉपवर उभं आहे बसची वाट बघत. मग त्या लोकांनी तुम्हाला फ्लाईटचं तिकीट पण दिलेलं नाही यार. 12 तास प्रवास आहे नागपूर परत याला 12 तास. त्याच्यात तुम्ही व्याख्यान देणार. तुम्हाला माहिती आहे हे फिन्स्टावाले आहेत ना फिन्स्टावाले ते 30 सेकंदच्या रील बनवतात आणि त्यांना 5 लाख रुपये मिळतात. तुम्हाला ह्या कामाचं किती मिळणार आहे? 5,000. तरी तुम्ही आनंदी आहो. हाव काय मला सांगा. एक काम करा मी काय सांगतो एक काम करा. अर्धा किलो मटण घ्या थोडस चाकणं घ्या 2 पेग मारा बघा कसा मिळतो आनंद तो. हो हे कशाला बॅग लावून जातोय तुम्ही नागपूरला? हा आनंद द्यायला. आनंद कसा मिळेल आनंद कसा मिळेल असं तिकडे लेक्चर द्यायला जाता वाय. तुमचा चेहरा बघितला त्यांना आनंद मिळेल उलट ते डिस्टर्ब होतील. आनंद कसा मिळवावा हे कशाला जाता बाई तिकडे? कोणी सांगितलं तुला मी तिकडे जाऊन आनंद कसा मिळेल बाबा असं असं शिकवतो? बघितलंयस तू माझं लेक्चर? उगीच काहीतरी ऍक्टिंग. ए गप ए यार नको करू. गप बस. हा मी शेवटचं सांगतोय डोकं नको फिरवू. हा चेक चेक करून बोललो डोकं नको फिरवू सांगून ठेवतोय.
दूसरी बस दूसरा स्टॉप पे आते ही क्या देखो ना जरा, ये करो ना, देखो ना कोई कॉन्टैक्ट बिंटैक्ट होगा तो देखो ना, मेरे को दो ना. दाढीचा केस तर हलव तुझ्या. काहीच हलवाई, एक्सप्रेशनच द्यायचे नाही तुला आज. एक कपडे. हो बस कधी येणार सांगा. चल माहिती आहे, उत्तर माहिती आहे. चल बस करा आता. आता लेप फक्कन मारेन मी. आयुष्यभर सांगतो, डोकं फिरू नको माझं. बाकी मस्त. चल आता नागपूरला निघालो आहे ना. हो. व्याख्यान द्यायला. अच्छा, जाताना बाटलीभर समुद्र घेऊन जावा. विदर्भात समुद्र. कशाला? म्हणजे विदर्भात समुद्र नको. त्या लोकांनी समुद्र नाही बघायचा, फक्त मुंबईच्याच लोकांनी समुद्र बघायचा. काय बाटलीभर घ्या, समुद्र घेऊन जा तिकडं. काय संत्र्यावर बसून प्रेम करता येतं काय मला सांगा? समुद्रावर बसून प्रेम करता येतं. लक्षात आहे तुमच्या. आणि मुंबईच्या लोकांनी काय ठेका घेतलाय नुसार समुद्राचा एकट्याने? विदर्भातल्या लोकांना समुद्र नको. बाटलीभर समुद्र घ्या आणि विदर्भात घेऊन जा आणि समुद्र करा. अरे येडा बेडा आहेस का रे तू? डोक्यावर बांधलेला आहेस का रे तू? बाटलीभर समुद्र घेऊन तिकडे विदर्भात होतं. 100 लोकांनी वाटलं की समुद्र असं वाटणार आहे तिकडे जाऊन. हेच काय तुमचा? हा हेच. अरे काय हरकत आहे मला सांगा ना. अरे मुंबईतल्या प्रत्येक माणसानं जर बाटलीभर समुद्र नेला ना तर विदर्भात आपल्याला समुद्र बघायला भेटेल. माहिती आहे तुम्हाला? हे म्हणतात ना, थेंबे थेंबे तले साचे, तसं बाटली बाटली समुद्र साचे. असा आहे. अरे वेड्या, एक एक बाटलानी समुद्र होणार आहे का? कॉमन सेन्स विचार कर ना जरा. नाही होणार आहे. नाही होणार. नका नेऊ ना. न्यायला कोणी सांगितलं अरे पण मी कुठे नेतोय? तूच म्हणतोस मला तू समुद्र नाही म्हणून. अरे मी लाख सांगेन पण तुम्हाला अक्कल नको. अरे पण नेतच नाहीये ना मी. अरे पण नका नेऊ ना. कोणी असा येडा माणूस कोण पण असा बाटलीभर समुद्र घेऊन जाईल तिकडे समुद्र होईल काय मला? मैं बोला ना इसको, इधर आना तू. इधर आना तू. मैं बोला क्या अभी इसको समुद्र नेता हूं करके. ये क्या को बोलता है? चल दात तोडे मी. उडी मारून मारे ना मी. डोक्यात जाऊ नको माझ्या आयुष्यापासून. टाळका टाकलाय माझं. काय साला माणूस आहे. म्हणजे नॅशनल पार्कमध्ये एवढी अशी झाडं तोडतायत, तिकडे जंग म्हणजे तिकडे बिल्डिंग उभे करतायत, त्याच्याकडे हा माणूस काय करीत नाही आहे. बरं विदर्भात म्हटलं समुद्राची एक बाटली भरून घेऊन जा, ते पण ह्या माणसाला जमत नाही आहे. का उपयोग काय? अशी माणसं जगून का उपयोग आहेत? हा आता पाऊस पडणार आणि हा माणूस बॅग लावून निघालाय नागपूरला व्याख्यान द्यायला. आनंद कसा शोधावा, आनंद कसा शोधा. काय काय कशाला जगतातच ती माणसं द्यावाला माहिती. बाकी चल भाग चल. बरं ते नागपूरला जातावा तेवढी एखादी संत्र्याची साल घेऊन याल काय? का? ते काय आहे, हे मला ना अशी दाबून ना पटकन ना अशी डोळ्यात उडवायला लय आवडते का ना. हे बघा अशी आहे ना. आता हे बघा चष्मा काढा जरा. हे बघा. अरे त्याच्या व्याख्यानामार्फत नागपूरवासियांना मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, परंतु आम्हाला आता मात्र भरभरून आनंद मिळाला. खूप मजा आली. नेहमीप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात महेश सर? कमालीचा ऍक्ट होता. म्हणजे हा ऍक्ट पाहून ना मला एकदम आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू यांची आठवण झाली. त्या लोकांनी एक ऍक्ट केला होता तेव्हा एक प्रयोग करायचे. त्याचं नाव होतं जनावर. म्हणजे असंच आत्माराम भेंडे बिचारे बागेत बसलेले आहेत आणि बाजूला असाच एक माणूस होता आणि त्यांना इरिटेट करतो इतका करतो का शेवटी त्याचा खून करतो तो. आय वॉन्ट टू किल यू ब्लडी शिट. तर मला वाटलं तू आता प्रभाकर तर खूनच करणार त्या आईला. कमाल झाली कमाल. आणि त्यांनी तुला काका म्हटलं, तुझी जी सटकली ना एक्झॅक्टली माझी पण तशीच सटकते. मला कोण काका म्हटलं तर. पण एकंदर ब्रिलियंट ऍक्ट. आणि तुम्ही दोघांनी अख्खा ऍक्ट. आणि ह्या दोघांचा तर कमाल होती. हा नुसता चाय आणि तो आएगा. ते कुठे गेले कुठे दोघं जण. दे वॉज व्हेरी गुड. आणि थ्रू आउट दे वर गिव्हिंग द सेम एक्सप्रेशन. दत्तू वॉज ऑल्सो ब्रिलियंट. And all of you, really the act was so engrossing. खूप खूप मजा आली. Congratulations. थँक्यू सर.